हॅलो फ्रेंड्स, राजमुद्रा ऑनलाईन या आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण या व्हिडिओ सिरीजद्वारे जॉग्रफी या विषयामध्ये ज्या ज्या बेसिक आयडियाज आहेत, एकदम जास्त असं नाही की खूप जास्त फॅक्च्युअल गोष्टी तुमच्यासमोर आणून ठेवल्या जातील असंही नाही, पण तुम्हाला ज्या गोष्टी समजणं गरजेचं आहे किंवा सुरुवात म्हणून ज्या गोष्टी समजणं गरजेचं आहे त्या गोष्टी या व्हिडिओ सिरीजद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आपण याआधी फिजिकल फीचर्स ऑफ इंडिया, त्यानंतर इंडियाचं साईज, लोकेशन कुठे आहे याबद्दलचे काही गोष्टी या आधीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये बघितलेल्या होत्या. आता आपल्याला ड्रेनेज ड्रेनेज हा जो महत्वाचा एक टॉपिक आहे, ड्रेनेज नावाचा, या टॉपिक बद्दल आपल्या आजच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये चर्चा करायची आहे. तर सुरू करू आपण. ड्रेनेज, जेव्हा आपण हा शब्द ऐकतो ना, ड्रेनेज नावाचा, म्हणजे नेमकं काय? तर बेसिकली हा शब्द भारतामध्ये किंवा जगाच्या कोणत्याही भागामध्ये आपण म्हणू शकतो, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या आहेत त्यांच्याशी जोडून हा शब्द जास्त करून बघितला जातो. ड्रेनेज, इट इज समथिंग that you think about the rivers in different parts of the world. म्हणजे हा धडा जेव्हा तुम्ही वाचताय त्यामध्ये मेनली तुम्हाला भारतामध्ये ज्या ज्या नद्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांबद्दलची माहिती या धड्यामध्ये तुम्हाला घ्यायची असते. तर सुरुवात आपण करू पहिले तर ड्रेनेज म्हणजे काय, की एखाद्या भागामध्ये जर नदी वाहती आहे तर त्या नदीने किती भागामध्ये पाणी जे आहे ते वाहून नेलेलं आहे त्या भागाला बेसिकली आपण म्हणतोय ड्रेनेज बेसिन किंवा ड्रेनेज एरिया. आणि मग त्या रिलेटेड पहिले तर काही टर्मिनॉलॉजीज क्लिअर असणं गरजेचं आहे किंवा व्हॉट इज दिस ड्रेनेज. ड्रेनेज म्हणजे काय, तर एखाद्या भागामध्ये असणारी जी रिव्हर सिस्टीम आहे त्याला एक्सप्लेन करणारा हा शब्द आहे, त्याचं नाव आहे ड्रेनेज. मग आता ड्रेनेज जर त्या भागामधल्या रिव्हर सिस्टीमला डिस्क्राईब करतोय, रिव्हर सिस्टीम म्हणजे काय, तर एक नदी आहे आणि त्याच्या बऱ्याचशा उपनद्या आहेत, म्हणजे ट्रिब्युटरीज आहेत, तर त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, रिव्हर सिस्टीम म्हणतो. नदी आणि त्याची असणारी उपनदी आणि अशा बऱ्याचशा उपनद्या, तसं आपण म्हटलं गंगा रिव्हर सिस्टीम म्हणजे काय, तर गंगा नदी आणि गंगा नदीला मिळणाऱ्या वेगवेगळ्या उपनद्या त्याला आपण काय म्हणतोय, गंगा रिव्हर सिस्टीम म्हणतोय. ठीक आहे, तर त्याला डिस्क्राईब करणारा जो शब्द आहे तो म्हणजे ड्रेनेज. हा झाला पहिला मुद्दा. आता अजून एक शब्द बऱ्याच वेळेस तुम्हाला बघायला मिळतो, ड्रेनेज बेसिन, ज्याला नदीचं खोरं असं देखील आपण म्हणतोय. तर ड्रेनेज बेसिन म्हणजे काय, तर एका सिंगल रिव्हर सिस्टीम मध्ये नदीने किती एरिया मध्ये पाणी जे ते वाहून नेलेलं आहे त्याला आपण ड्रेनेज बेसिन म्हणतो. तर इट इज एरिया विच इज ड्रेन्ड बाय सिंगल रिव्हर सिस्टीम, म्हणजे एका रिव्हर सिस्टीम मध्ये किती एरिया त्या वेगवेगळ्या नद्यांनी ड्रेन केलेला आहे. ड्रेन करणं म्हणजे काय, तर किती भागामध्ये त्या नदीचं पाणी वाहत गेलेलं आहे. तर सिंगल रिव्हर सिस्टीम म्हणजे त्यामध्ये एक नदी आणि त्याच्या वेगवेगळ्या उपनद्या, तर त्यासाठी हा ड्रेनेज बेसिन हा शब्द आपण वापरतोय. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा. एरिया ड्रेन्ड बाय सिंगल रिव्हर सिस्टीम इज कॉल्ड अ ड्रेनेज बेसिन. आणि मग आपण जर आपल्या नकाशावरती वेगवेगळे भाग जर बघितले तर त्यामध्ये एक आपल्याला लक्षात येते की नकाशामध्ये तुम्हाला असा काही भाग दिसू शकेल की जिथे एका बाजूला नदी वाहती आहे, दुसऱ्या बाजूला दुसरी एक नदी वाहती आहे आणि मध्ये जमिनीचा एक उंचवट्याचा भाग आहे. मध्ये काय आहे, जमिनीचा एक उंचवट्याचा भाग आहे. तो इट इज an elevated land area which is separating two water basins. दोन वेगवेगळ्या नद्यांचे खोरे आहेत, दोन रिव्हर बेसिन आहेत आणि त्यांना वेगळा करणारा हा उंचवट्याचा भाग आहे. अशा उंचवट्याच्या भागाला आपण काय म्हणतोय, तर वॉटर डिवाइड म्हणतोय. काय म्हणतो, वॉटर डिवाइड. आणि भारतामध्ये समजा आपण म्हणलं वेस्टर्न घाट आहे, इथेही आपल्याला वेगवेगळ्या नद्या ज्या आहेत त्या सेपरेट होताना दिसत आहेत. किंवा विंध्य आणि सातपुडा, मध्य प्रदेश मध्ये असणारे विंध्य आणि सातपुडा माउंटेन्स जे आहेत
तिथेही आपल्याला बघायला मिळते की वेगवेगळ्या नद्यांचे खोरे जे आहेत ते एकमेकांपासून सेपरेट होत आहेत. असा कोणताही भाग जिथून दोन नद्यांचं पाणी किंवा दोन नद्यांची खोरी जी आहेत ती वेगळी होत आहेत, सेपरेट होत आहेत, त्या भागाला आपण काय म्हणतो तर वॉटर डिवाइड असं आपण त्याला म्हणतो. सो व्हेन यू सी दिस ऑन मॅप, तिथे आपल्याला एक एलिव्हेटेड एरिया म्हणजे उंचवट्याचा भाग, जसं एक माउंटेन असेल किंवा एखादा माउंटेन नाहीये पण एक उंच असलेला भाग आहे, तर तो काय करतोय, इट सेपरेट टू ड्रेनेज बेसिन्स. आणि असा जो उंचवट्याचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय, वॉटर डिवाइड असं आपण त्याला म्हणतोय. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला पहिले तर ड्रेनेज म्हणजे काय ते यामधून कळतंय, रिव्हर सिस्टीम म्हणजे काय ते यामधून कळतंय, ड्रेनेज बेसिन म्हणजे काय ते आपण बघितलं, आणि चौथं म्हणजे वॉटर डिवाइड म्हणजे नेमकं काय ते आपण बघितलं. ठीक आहे, 4 शब्द आहेत. शब्द क्लिअर होणं महत्वाचं आहे, बाकी फॅक्च्युअल डिटेल पुढे मागे येत राहतात, पण शब्द जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत गोष्टी ज्या आहेत त्या तेवढ्या क्लिअरली समजत नाही. ठीक आहे, हा एक भाग झाला. वॉटर डिवाइड काय ते इथून कळतंय. आता आपल्याला बघायचंय ड्रेनेज सिस्टीम इन इंडिया. इंडियामध्ये असणारी जी ड्रेनेज सिस्टीम आहे किंवा नदी प्रणाली इंडियामध्ये कशी आहे, तर सगळ्यात पहिले जशी जमीन तशी नदी वाहणार आहे. जमीन जर उताराची आहे, जमीन जर उताराची आहे, समजा डेक्कन प्लॅटूचा जो भाग आहे तिथे जमीन अशी आहे, म्हणजे फ्रॉम वेस्ट टू ईस्ट जमिनीचा उतार असा आहे. आता या उतारावरून नदी अशीच तर वाहणार, अशी उलटी जाणार का नदी असं चढत चढत? नाही जाणार. उतारावरून नद्या मेनली जात आहेत. त्यामुळे आपण बघतोय की गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या ज्या मोठ्या नद्या आहेत त्या तिकडे बंगालच्या उपसागराकडे जाऊन मिळतात. ठीक आहे, म्हणजे जशी जमीन आहे तशा पद्धतीने नदी वाहणार आहे. अँड अकॉर्डिंगली द इंडियन रिव्हर्स आर डिवायडेड इनटू 2 मेजर ग्रुप्स. 2 मेजर ग्रुप मध्ये इंडिया मधल्या ज्या रिव्हर्स आहेत त्या डिवाइड होतात. एक म्हणजे तुमचं हिमालयन रिव्हर्स झाल्या, ज्यामध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा, इंडस या वेगवेगळ्या नद्या येणार. आणि दुसऱ्या म्हणजे पेनिन्सुलार रिव्हर्स झाल्या, ज्या पेनिन्सुलाच्या भागामध्ये वाहतात. पुढे ह्याचे 2 भाग होणार आहेत. त्या पेनिन्सुलार रिव्हर्सचे पुढेही 2 भाग होणार आहेत. एक जो असणार आहे तो म्हणजे ईस्ट फ्लोईंग रिव्हर, पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या, ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स. आणि दुसरं काय आहे तर वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स. ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स आणि वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स असे 2 भाग पुढे त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तो प्रायमरीली 2 मेजर ग्रुप्स आहेत, हिमालयन रिव्हर्स आणि पेनिन्सुलार रिव्हर्स. आता सगळ्यात पहिले हिमालयामधल्या नद्यांबद्दल काही मुद्दे ते सांगतात. हिमालयामध्ये ज्या नद्या आहेत त्या पेरेनियल आहेत, बारमाही अशा प्रकारच्या त्या नद्या आहेत जिथे पूर्ण वर्षभर त्याला पाणी राहते. पेरेनियल प्रकारच्या नद्या आहेत, म्हणजे तिथे थ्रू आउट द इयर पाणी आहे. असं का? कारण जेव्हा पावसाळा येतोय त्या पावसाचं पाणी त्या नद्यांमध्ये जातंय, आणि जेव्हा तिथे उन्हाळा येतोय किंवा थोडेफार तापमान वाढतायत, बर्फ वितळल्यामुळे त्या वितळलेल्या बर्फाचं पाणी देखील नदीमध्ये जमा होतंय. त्यामुळे काय होतंय की इथे आपल्याला वर्षभर या नद्यांना पाणी बघायला मिळतंय. मग इथे 2 उदाहरणं त्यांनी जे दिलेले आहेत की इंडस आणि ब्रह्मपुत्रा, 2 ज्या मेजर रिव्हर्स आहेत या हिमालयाच्या भागामध्ये, इंडस आणि ब्रह्मपुत्रा. इंडस आणि ब्रह्मपुत्रा दोन्हीही त्या हिमालयाच्या नॉर्थ साइड पासून त्यांचं ओरिजिन होते. मानसरोवर जो भाग आहे मानसरोवर लेकचा, त्या जवळपास भागामधून त्या दोन्ही नद्या उगम पावतात. आणि मग त्या काय करतायत, माउंटेन्स जे आहेत त्यांना कट करत पुढे पुढे वाहतात. आणि मग तिथे एक स्पेसिफिक लँडफॉर्म क्रिएट होतोय ज्याला गॉर्ज म्हणलं जाते. जसं इथे दाखवलेलं आहे बघा, त्या पूर्ण माउंटेन एरिया आहे पण त्याला कट करत करत ही नदी पुढे पुढे वाहती आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूला उंच माउंटेन आहे आणि मधून नदी वाहते. अशा प्रकारचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, गॉर्ज म्हणतो, GORGE. तर इथे गॉर्ज क्रिएट होत आहेत. या इंडस आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्या गॉर्ज क्रिएट करतात. आता पुढे अजून काय म्हणतात ते, या नद्या ज्या असतात या तीन टप्प्यामध्ये वाहतात. ह्या ज्या नद्या आहेत हिमालयामध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत
या 3 टप्प्यामध्ये वाहतात. जसं एकदम म्हणलं तर सुरुवातीला असा उताराचा भाग आहे, जिथून नदी उगम होते तो माउंटेन एरिया आहे, तिथून त्या नद्या खाली खाली वाहत येतात. नंतर हा उतार हळूहळू कमी होत जातो आणि असा तो भाग होऊन जातो. म्हणजे इथून सुरू होती नदी आणि इथे नदी संपतीये. आणि इथे आपल्याला या नदीचे 3 टप्पे बघायला मिळतात. पहिला जो आहे त्याला आपण म्हणतो अप्पर कोर्स, दुसरा जो आहे त्याला म्हणतो आपण मिडल कोर्स, आणि तिसरा जो आहे त्याला आपण म्हणतोय लोअर कोर्स. तिसऱ्याला काय म्हणतोय आपण? लोअर कोर्स म्हणतोय. अप्पर कोर्स, मिडल कोर्स आणि लोअर कोर्स. ठीक आहे. जिथून नदी सुरू होतीये त्याला आपण काय म्हणतो? ओरिजिन म्हणतो, ओरिजिन ऑफ रिव्हर. जिथे नदी समुद्राला जाऊन मिळणार आहे त्या पॉइंटला आपण म्हणतो माउथ ऑफ रिव्हर. त्याला आपण काय म्हणतो? माउथ ऑफ रिव्हर. इथे काय करणार ती नदी? डेल्टा बनवणार आहे. इथे काय करणार आहे? डेल्टा बनवणार आहे. तर हे 3 भाग आपल्याला त्या नदीच्या पूर्ण फ्लो मध्ये बघायला मिळतात. एक म्हणजे अप्पर कोर्स, मिडल कोर्स आणि लोअर कोर्स. आता जेव्हा ही नदी एवढ्या वरतून वाहत येते तर त्या अप्पर कोर्स मध्ये मेनली ती नदी काय करणार आहे? मोठ्या प्रमाणात इरोजन घडवून आणणार आहे. आणि म्हणून या अप्पर कोर्स मध्ये जेव्हा ती नदी वाहती आहे मोठ्या प्रमाणात त्या नदीमध्ये गाळ जमा होताना आपल्याला बघायला मिळतो. नंतर मिडल आणि लोअर कोर्स म्हणजे हे जे दुसरे 2 जे भाग आहेत तिथे आपल्याला काय दिसते की ही जमीन जी आहे ती एकदम उतार एकदम कमी होत जातो. जे जवळपास ती जमीन आता सपाट होत चाललेली आहे. त्यामुळे ही नदी जी आहे आता हळूहळू अशी वळणं घ्यायला लागलेली आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? मियांडर म्हणतो. काय म्हणतो? मियांडर म्हणतो. जे मिडल कोर्स आणि लोअर कोर्स मध्ये ती वळणं तिथे घेतली जातात. बऱ्याच वेळेस नदीचा एक भाग जो आहे तो बाकी भागापेक्षा वेगळा होऊन जातो आणि त्यामुळे ऑक्सबो लेक तयार होतात. बाकी ठिकाणी फ्लड प्लेन्स मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात किंवा नदीला पूर आला आणि नदीमध्ये जो काही गाळ होता तो पूर्ण आसपासच्या जमिनीवरती साचला आणि त्यामधून फ्लड प्लेन तयार झाले. शेवटी त्या लोअर कोर्समध्ये जेव्हा ती नदी समुद्राला जाऊन मिळतीये तिथे डेल्टा रिजन तयार होतोय, ज्याला आपण त्रिभुज प्रदेश असं देखील म्हणतो. एक डायग्राम त्यांनी दाखवलेली होती जे ह्याला क्लिअरली एक्सप्लेन करते. सोर्स ऑफ द रिव्हर आणि इट इज नोन एज माउथ ऑफ द रिव्हर. वरतून जर आपण बघितलं अप्पर कोर्स मध्ये तर इथे मेनली आपल्याला काय दिसेल की इरोजन मोठ्या प्रमाणात होत आहे. इरोजन मोठ्या प्रमाणात होत आहे. नंतर मिडल कोर्स मध्ये जमीन जे आहे ते हळूहळू स्लोप कमी कमी होत चाललाय. त्यामुळे इथे अशी वळणं तयार होत आहे ज्याला आपण मियांडर म्हणतोय. काय म्हणतोय? मियांडर म्हणतोय. नदी अशी वळणं घेते दिसतंय. आता ते वळणं घेता घेता एवढे जास्त मियांडर तिथे होत आहेत की त्यामधून एक जो नदीचा भाग आहे तो वेगळा होतोय नदीच्या बाकी भागापेक्षा. इथे आपल्याला दिसतंय असा एक आडवा यू आपल्याला बघायला मिळतोय. अशा प्रकारे जो नदीचा भाग वेगळा झालेला आहे त्याला आपण आता नदी तर म्हणणार नाही, त्याला आपण काय म्हणतोय? तलाव म्हणतोय. सो इट इज ऑक्सबो लेक. इट इज ऑक्सबो लेक जो या नदीच्या जवळपास लोअर कोर्सच्या भागामध्ये तयार होते. आणि शेवटी ती नदी जी आहे ती समुद्राला जाऊन मिळते आणि तिथे आपल्याला मग तो डेल्टा रिजन बघायला मिळतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला उत्तरामध्ये अशी डायग्राम काढायची जर वेळ आली, त्या उत्तरामध्ये अशी जर डायग्राम काढायची वेळ आली तर ही डायग्राम तुम्ही काढू शकता जिथे क्लिअरली या सगळ्या गोष्टी एका डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवता येऊ शकते. ठीक आहे. आता दुसऱ्या बाजूला एक तर हे झालं हिमालयन रिव्हर्स बद्दल किंवा ते पेरेनियल आहेत, त्याचे अप्पर कोर्स, मिडल कोर्स आणि लोअर कोर्स या 3 गोष्टी आपण त्यात बघितल्या. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे पेनिन्सुलर रिव्हर. त्याच्या विरुद्ध जर आपण म्हणलं पेनिन्सुलाच्या भागामध्ये ज्या नद्या आहेत त्या कशा आहेत? मग तर त्या सीझनल आहेत. त्या कशा आहेत? त्या सीझनल आहेत. म्हणजे जेव्हा तिथे पाऊस असेल तेव्हाच त्या नद्यांमध्ये पूर्ण पाणी आपल्याला बघायला मिळेल. जसं हिमालयन रिव्हर्स मध्ये आपण म्हणलं की तो बर्फ वितळल्यानंतर ते पाणी पण त्यामध्ये येतं. पण आता पेनिन्सुलाच्या भागामध्ये कुठून बर्फ आणावं किंवा तो वितळून मग ते पाणी येईल असं तर नाही होणार. त्यामुळे जसा पाऊस येतो तसंच या नद्यांना पाणी आपल्याला दिसतं. त्यामुळे
एका बाजूला हिमालयन रिव्हर्स पेरेनियल आहेत आणि दुसऱ्या बाजूला पेनिन्सुलर रिव्हर्स ज्या आहेत त्या सीझनल आहेत. द पेनिन्सुलर रिव्हर्स हॅव शॉर्टर अँड शॅलोवर कोर्सेस, म्हणजे त्यांची लांबीही कमी आहे आणि त्यांची खोली देखील कमी आहे. जर तुम्ही त्याला हिमालयन रिव्हर सोबत कम्पेअर करताय तर शॉर्ट आणि शॅलो अशा प्रकारच्या या नद्या आहेत. मोस्ट ऑफ द रिव्हर्स ऑफ पेनिन्सुलर इंडिया दे आर ओरिजिनेटिंग इन वेस्टर्न घाट. असं नाही म्हणता येते की सगळ्या नद्या. मोस्ट ऑफ द रिव्हर्स ऑफ द पेनिन्सुलर इंडिया दे आर ओरिजिनेटिंग इन वेस्टर्न घाट आणि मग तिथून पुढे त्या बे ऑफ बेंगॉल कडे वाहतात. जसं उदाहरण जर म्हणलं तर गोदावरी आणि कृष्णा सह्याद्रीच्या जवळपास भागामध्ये त्या नद्या उगम पावतात आणि त्यानंतर पुढे त्या बे ऑफ बेंगॉल कडे जातात. तो मोस्टली नद्या वेस्टर्न घाट मध्ये ओरिजिन होत आहेत. दो वी आर नॉट सेइंग की सगळ्या नद्या तिकडे ओरिजिन होत आहेत. ठीक आहे, पहिले तर ही जनरल काही माहिती त्यांनी दिली. आता पुढे आपल्याला बघायचंय हिमालयन रिव्हर्स बद्दल. हिमालयन रिव्हर्स बद्दल आजच्या आपल्या या सेशन मध्ये मेनली आपण हिमालयन रिव्हर्स बद्दलचे काही मुद्दे बघणार आहोत. ड्रेनेज म्हणजे काय ते आपण बघितलं, त्याचे बेसिक्स आपण बघितले आणि आता आपण हिमालयन रिव्हर्स नेमक्या काय काय कशा प्रकारच्या आहेत त्याबद्दलची चर्चा इथे करणार आहोत. जेव्हा आपण हिमालयन रिव्हर्स मध्ये मेजर हिमालयन रिव्हर्स बद्दल बोलतोय तर एक आपल्याला इंडस, दुसरं म्हणजे गंगा आणि तिसरं म्हणजे ब्रह्मपुत्रा या 3 नद्यांबद्दल बोलायचं आहे. आणि रिव्हर सिस्टीम म्हणजे काय हे आपण आधी बोललेलो आहोत की नदी आणि त्याच्या वेगवेगळ्या उपनद्या त्याला रिव्हर सिस्टीम आपण म्हणतो. पण इंडस, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 नद्यांबद्दल आपल्याला इथे बोलायचं. सगळ्यात पहिले इंडस रिव्हर सिस्टीम बद्दल बोलू. इंडस रिव्हर आणि इथे सिस्टीम म्हणतोय आपण, म्हणजे काय सिस्टीम म्हणजे काय म्हणतोय तर इंडस नदी तर आहेच पण त्यासोबत इंडस नदीच्या वेगवेगळ्या उपनद्या. इंडस रिव्हर सिस्टीम ओरिजिन होतं या नदीचा तिबेटमध्ये मानसरोवर लेकच्या जवळ, तिथे या नदीचा ओरिजिन होतोय. तिथून ही नदी कुठे येते तर इंडियामध्ये येते. कुठून? लडाखच्या भागामधून. ही नदी लडाखच्या भागामधून इंडियामध्ये येते. आता या लडाखच्या किंवा ओव्हरऑल काश्मीरच्या भागामधून या नदीला बऱ्याचशा वेगवेगळ्या नद्या येऊन मिळतात. जसं आपण म्हणलं जस्कार नावाची एक नदी आहे किंवा नुब्रा नावाची एक नदी आहे, शोक नावाची नदी आहे, त्यानंतर हुंजा नावाची एक नदी आहे. या काही नद्या आहेत की ज्या इंडस नदीला येऊन मिळतात काश्मीरच्या भागामध्ये. पुढे ही नदी जी आहे ही बाल्टिस्तान आणि गिलगिटचा जो भाग आहे त्या भागामध्ये जाती आणि मग तिथून ॲटॉक जो पूर्ण आपण ऐकतो ना अटके पार झेंडा, सो ॲटॉकचा जो भाग आहे त्या भागामधून, तो माउंटेन एरिया जो आहे त्या भागामधून इंडस नदी पुन्हा पुढे वाहणं सुरू करते. म्हणजे फ्लो दाखवला जातोय किंवा ओरिजिन झाल्यानंतर काय काय होतंय. मग नंतर ही जी नदी आहे या नदीला बऱ्याचशा वेगवेगळ्या नद्या अजून येऊन मिळतात. त्या मुख्य उपनद्या आहेत इंडस नदीच्या, जसं की सतलज आहे, ब्यास आहे, रावी आहे, चेनाब आहे आणि झेलम आहे. या ज्या वेगवेगळ्या उपनद्या आहेत सतलज, ब्यास, रावी, चेनाब आणि झेलम या उपनद्या पुढे जाऊन इंडस नदीला मिळतात. आणि कुठे मिळतात हे विचारलं जाऊ शकेल तर या मिठानकोट पाकिस्तानच्या भागामध्ये या नद्या ज्या आहेत इंडस नदीला जाऊन मिळतात. मिठानकोट पाकिस्तान. ठीक आहे, एकदा असा प्रश्न आलेला आहे किंवा हे असं नाहीये किंवा झेलम, चेनाब, रावी, ब्यास, सतलज इथून पुढे इंडस, हे एवढं सोपं नाहीये किंवा एवढं सरळ सरळ ते नाही. तिथे काय होतंय की वेगवेगळ्या नद्या, पहिल्या अशी एक नदी मिळाली, नंतर पुढे ह्या नदीला दुसरी नदी मिळाली, मग ह्या नदीला एक तिसरी नदी मिळाली आणि मग पुढे जाऊन ते इंडसला मिळाली. तर हे नकाशावरती व्यवस्थित बघणं नेहमी गरजेचं राहतं. किंवा अशी कोणती नदी आहे, एकदा प्रश्न असा विचारला होता किंवा अशी कोणती नदी आहे की जी शेवटी इंडसला मिळणार किंवा बाकी सगळ्या नद्यांचं पाणी त्या नदीमध्ये जातंय आणि शेवटी ती नदी इंडसला मिळतीये, तर ती शेवटी जी मिळणारी नदी आहे ती म्हणजे सतलज. ती म्हणजे सतलज. सतलज नदी आणि पुढे मग ते सगळं पाणी कुठे जाणार तर इंडस नदीमध्ये जाणार. बियॉन्ड दिस द इंडस फ्लो साऊथवर्ड नाव. हे सगळ्या वेगवेगळ्या नद्या मिळाल्या, मिठानकोट नावाच्या जागेपाशी ते सगळं इंडस नदीमध्ये पाणी जमा झालं. आता
आणि तिथून मग ती नदी जी आहे ती दक्षिणेकडे फ्लो होतीये पाकिस्तानमध्ये आणि शेवटी कराचीच्या ईस्टला म्हणजे पूर्वेकडे अरेबी समुद्रामध्ये ही इंडस नदी जी आहे ती जाऊन समुद्राला मिळते. हा जो भाग आहे किनाऱ्याचा भाग आहे कराचीचा त्याला मकरान कोस्ट असं देखील म्हणलं जातं. मकरान कोस्ट, या भागाला मकरान कोस्ट असं देखील म्हणलं जातं. ठीक आहे, हा एक भाग झाला. आता टोटल लांबी जर आपण बघितली या नदीची तर 2900 किलोमीटर आहे. वन ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर नॉट ओनली इन इंडिया बट इन दी वर्ल्ड. 2900 किलोमीटर त्याची लांबी आहे. आणि त्यापैकी जो पूर्ण जो रिव्हर बेसिन आहे इंडस रिव्हर बेसिन त्यापैकी 1/3 जो भाग आहे रिव्हर बेसिनचा 1/3 जो भाग आहे तो इंडियामध्ये आहे. आपण रिव्हर बेसिन म्हणतोय याचा अर्थ इंडस नदी आणि त्याच्या ट्रिब्युटरीज हे सगळंच त्यामध्ये येणार आहे. इंडस नदी आणि त्याच्या ट्रिब्युटरीज. तो 1/3 पार्ट ऑफ द इंडस रिव्हर बेसिन इज लोकेटेड इन इंडिया. मग जर आपल्याला हे बघायचं झालं की नेमकं कुठे आहे तर लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब या 4 भागांमध्ये आपल्याला इंडस रिव्हर बेसिन बघायला मिळते. लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब 4 भागांमध्ये आहे. आणि उरलेलं जे रिव्हर बेसिन आहे ते मग आपल्याला पुढे पाकिस्तानमध्ये बघायला मिळतं. ठीक आहे, तर हे काय मुद्दे झाले इंडस वॉटर ट्रीटी बद्दल. तसं आपण करंट अफेअर्स मध्ये वाचतोच की इंडस वॉटर ट्रीटी ज्यामध्ये वर्ल्ड बँकनी ब्रोकर केलेली ट्रीटी होती आणि जिथे काय सांगितलं गेलेलं होतं की इंडस नदी आणि त्याच्या काही उपनद्या आहेत ज्यांचं पाणी पाकिस्तान वापरेल आणि काही अशा उपनद्या ज्यांचं पाणी जे आहे ते भारत वापरेल. तो त्याबद्दल डिटेलमध्ये पुढे एक वेगळ्या सेशनमध्ये बोलता येईल किंवा करंट अफेअर्स मध्ये वेळोवेळी आपण बोलत राहतोय. पण रिव्हर सिस्टीम बद्दल बोलताना हा एक पॉइंट आपल्याला पुस्तकांमध्ये दिसतो. इंडस वॉटर ट्रीटी वर्ल्ड बँकनी ब्रोकर केलेली ही ट्रीटी आहे. ठीक आहे, पुढचा भाग बघू गंगा रिव्हर सिस्टीम. पहिले आपण काय बोललो इंडस रिव्हर सिस्टीम. पुढचा भाग आहे गंगा रिव्हर सिस्टीम. गंगा रिव्हर सिस्टीम याची सुरुवात कुठून होती तर 2 नद्यांपासून होती. 2 नद्या, एक आहे भागीरथी आणि दुसरी आहे अलकनंदा. या 2 नद्या एका ठिकाणी येऊन मिळतात. त्या ठिकाणाचं नाव आहे देवप्रयाग उत्तराखंडमध्ये. आणि मग तिथून पुढे गंगा नदीची सुरुवात होती. ठीक आहे, भागीरथी रिव्हर आणि दुसरी म्हणजे अलकनंदा रिव्हर. भागीरथी रिव्हर ज्याला पूर्ण गंगोत्री ग्लेशियर पासून रेग्युलरली पाणी मिळत राहते. अलकनंदा रिव्हर ज्याला सतोपंथ ग्लेशियर पासून रेग्युलरली पाणी मिळत राहते. आणि मग त्या दोन्ही नद्या एका ठिकाणी मिळतात. जिथे नद्या मिळतात त्याला आपण प्रयाग म्हणतो. तर या प्रयागचं नाव काय देवप्रयाग. तिथून गंगा नदी सुरू होती. मग नंतर पुढे हरिद्वार पाशी काही महत्वाचे मुद्दे देतो की नदी कशी वाहतीये. हरिद्वार पाशी गंगा नदी जी आहे ती माउंटेन एरिया मधून आता प्लेन एरियामध्ये वाहणं सुरू करते. पहिले पूर्ण माउंटेन एरिया आहे, आता ती नदी प्लेन एरियामध्ये फ्लो करणं सुरू करणार. गंगा नदीला पुढे जाऊन बऱ्याचशा उपनद्या मिळतात. जसं की यमुना आहे, घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे. या वेगवेगळ्या उपनद्या गंगा नदीला येऊन मिळतात. ठीक आहे, पुढे अजून काय म्हणता येते रिव्हर यमुना. यमुना नदी जी आहे ती यमुनोत्री ग्लेशियर हिमालयामध्ये जे यमुनोत्री ग्लेशियर आहे तिथून यमुना नदीचा उगम होतोय आणि पुढे जाऊन ती नदी जी आहे ते गंगा नदीला मिळणार आहे. त्या ग्लेशियरचं अजून एक नाव आपल्याला दिसते बंदरपुंज ग्लेशियर. बंदरपुंज ग्लेशियर असं देखील जे एकदा UPSCच्या पेपरमध्ये हे नाव आलेलं होतं बंदरपुंज ग्लेशियर. आता इथून पुढे ही जी नदी आहे मग यमुना नदी ती गंगा नदीला पॅरलल फ्लो होत राहते आणि मग कुठे अलाहाबाद म्हणजे आता जे प्रयागराज नाव जे आहे तिथे ही नदी जी आहे ती गंगा नदीला उजव्या बाजूने येऊन मिळते. समजा गंगा नदी अशी वाहतीये तर गंगा नदीला ही बाजू कोणती झाली उजवी झाली आणि ही वरची बाजू कोणती झाली डावी झाली. तर ती नदी जी आहे ती अशी येऊन मिळते यमुना नदी. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय राईट बँक ट्रिब्युटरी म्हणतोय. त्याला काय म्हणतोय राईट बँक ट्रिब्युटरी. तसंच मग पुढे घागरा, गंडक, कोसी या नेपाळ हिमालयाच्या भागामधून त्या गंगा नदीला मिळणाऱ्या उपनद्या आहेत.
आणि काही अशा नद्या मग ह्या आपल्याला दिसत आहेत, जसं हे घागरा, गंडक, कोसी, या मोठ्या प्रमाणात या वरच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा जो भाग आहे त्या भागामध्ये दरवर्षी पूर या नद्यांमुळे येतोय. मोठ्या प्रमाणात तिथे नुकसानही होते, मोठ्या प्रमाणात गाळही जमा होतो. दोन्ही बाजू आहेत की एका बाजूला डॅमेज आहे लाईफ आणि प्रॉपर्टीला, आणि दुसऱ्या बाजूला शेतीसाठी सुपीक अशी जमीनही तयार होती. म्हणजे एकाच गोष्टीच्या दोन बाजू इथे आपल्याला बघायला मिळतात. अजून काय म्हणतायत? द मेन ट्रिब्युटरीज विच केम फ्रॉम पेनिन्सुलर अपलँड्स, जो पेनिन्सुलर प्लॅटोचा वरचा जो भाग आहे तिथून काही उपनद्या येऊन मिळत आहेत. जसं चंबल आहे, ही तसं बघायला गेलं तर यमुना नदीची उपनदी, आणि पुढे जाऊन त्यातलं पाणी गंगा नदीमध्ये जात आहे. बेतवा ही देखील यमुना नदीची उपनदी आहे, पण पुढे या नदीचं पाणी देखील गंगा नदीमध्ये जाणार. सोन नदी ही गंगा नदीची उपनदी आहे. गंगा नदीची उपनदी, जी दक्षिणेकडून येणारी सगळ्यात मोठी उपनदी कोणती, तर ती सोन नदी आहे. तर या नद्या आपल्याला इथे बघायला मिळतात, सगळ्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली गंगा नदीला जाऊन मिळणार आहे. दीज राइजेस फ्रॉम सेमी ॲरिड एरियाज. कोणते? चंबल, बेतवा, सोन हे कुठून येत आहेत? असा भाग जिथे पाऊस तेवढा जास्त नाहीये, सेमी ॲरिड एरिया मधून ह्या नद्या येत आहेत. यांची लांबी जी आहे ती बरीच कमी आहे, कारण तेवढं जास्त पाणी या नद्यांमध्ये नाही आहे, आणि त्यामुळे या नद्या एरिया जर आपण बघितला थोडा ड्राय एरिया आहे, तिथून या नद्या सगळ्या गंगा आणि यमुना नदीला येऊन मिळतात. पुढे काय होतंय? हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे, नीट लक्षात घ्या. हा इंटरेस्टिंग पार्ट आहे. इथून गंगा सिस्टीम झाली की आपण वाटलं आज थांबू आणि अजून एका लेक्चरमध्ये बाकी ज्या रिव्हर सिस्टम्स आहेत त्याबद्दलची चर्चा आपल्याला करता येईल. पण हा भाग व्यवस्थित समजून घ्या. काय म्हणताय? किंवा गंगा नदीचा आता एंड पार्ट सुरू आहे, आणि तिथे नेमकं काय होणार? तर एनलार्ज्ड विथ दी वॉटर फ्रॉम इट्स राईट अँड लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज. एवढ्या वरतून हिमालयातून आली नदी आणि वेगवेगळ्या नद्या येऊन गंगा नदीला जोडल्या गेल्या. म्हणजे काय झालं? म्हणजे वेगवेगळ्या नद्यांचं पाणी जे आहे ते गंगा नदीमध्ये जमा झालं. आणि आता काय होतंय? गंगा नदी फराक्का नावाच्या जागेपर्यंत येते. फराक्का कुठे? तर वेस्ट बेंगॉलमध्ये फराक्का नावाची जी जागा आहे तिथं ही गंगा नदी येऊन मिळणार. आता हा पूर्ण समजा गंगा नदीचा जो डेल्टा आहे, त्रिभुज प्रदेश, तर या डेल्टामध्ये सगळ्यात उत्तरेकडचा जो भाग आहे तो म्हणजे फराक्का. द नॉर्दर्न मोस्ट पॉइंट ऑफ गंगा डेल्टा, त्याला आपण काय म्हणतोय? फराक्का म्हणतोय. नॉर्दर्न मोस्ट पॉइंट ऑफ गंगा डेल्टा. आता इथून मग पुढे काय होतंय? तर गंगा नदीचे दोन ब्रांचेस तिथे तयार होतात. आता एका नदीचे ब्रांचेस तयार होणं, असे ब्रांचेस तयार होणं, तर या एक ब्रांचला आपण काय म्हणतोय? डिस्ट्रीब्युटरी म्हणतोय. आधी काय म्हणलं होतं आपण? ट्रिब्युटरी. नद्या एकत्र येत आहेत त्याला ट्रिब्युटरी म्हणलं होतं आपण. नद्या ज्या आहेत त्या डिवाइड होत आहेत त्याला डिस्ट्रीब्युटरी आपण म्हणतोय. तर इथून गंगा नदीचे दोन ब्रांचेस आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे भागीरथी हुगळी, जी डिस्ट्रीब्युटरी आहे गंगा नदीची. भागीरथी हुगळी या नावाची नदी. तिकडे आपण सुरुवातीला भागीरथी नदी बघितली ती वेगळी, पण इथे स्पेसिफिकली हे नाव येते भागीरथी हुगळी. इट फ्लोज साऊथवर्ड थ्रू दी डेल्टाइक प्लेन्स टू दी बे ऑफ बेंगॉल. सगळ्यात पहिले तो जो डेल्टा आहे तिथून ही जी नदी आहे भागीरथी हुगळी ती डायरेक्टली साऊथ डायरेक्शनला जाते, आणि अल्टिमेटली इथून पुढे ती बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते, भागीरथी हुगळी. एक तर हे झालं, किंवा एक ब्रांच जी आहे गंगा नदीची ती सरळ बेंगॉल मधून खाली गेली आणि तिथूनच मग ती बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळाली. आता उरलेली जी ब्रांच आहे त्याला मेन स्ट्रीम ब्रांच म्हणतायत ते, म्हणजे एक भाग हा झाला, आणि उरलेला गंगा नदीचा भाग आता पुढे जातोय बांगलादेशमध्ये. आणि बांगलादेशमध्ये या नदीला ब्रह्मपुत्रा नदी येऊन मिळते. बांगलादेशमध्ये या नदीला ब्रह्मपुत्रा नदी येऊन मिळते. मग पुढे या दोन नद्या, एका बाजूला गंगा ज्याला बांगलादेशमध्ये पद्मा देखील म्हणतात, दुसऱ्या बाजूला ब्रह्मपुत्रा ज्याला बांगलादेशमध्ये जमुना देखील म्हणतात. तर या दोन नद्या एकत्र येत आहेत आणि पुढे आपण त्याला मेघना नदी असं देखील म्हणतो. दिस इज द माइटी रिव्हर, अशी एक मोठी ही नदी आहे ज्याच्यामध्ये गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन मोठ्या नद्यांचं पाणी मिक्स झालेलं आहे. आणि मग पुढे जाऊन
हे जे आहे बे ऑफ बेंगॉल मध्ये जाऊन मिळणार आहे. आणि मग हा जो डेल्टा यामधून तयार झालेला आहे, पूर्ण हा जो डेल्टा तयार झालेला आहे यामधून, त्याला आपण काय म्हणतोय मग सुंदरबन डेल्टा असं त्याला आपण म्हणतोय. त्याला आपण काय म्हणतोय सुंदरबन डेल्टा. ठीक आहे. म्हणजे तिकडून ते भागीरथी हुगळी नदी जिथून डेल्टा क्रिएट करून येते किंवा इकडून मेघना नदीचा जो डेल्टा तयार होतोय तो पूर्ण जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय सुंदरबन डेल्टा असं त्याला आपण म्हणतोय. ठीक आहे. सुंदरबन डेल्टा. आता इथे त्यांनी हा फोटो दाखवलेला होता, कॉन्फ्लुएन्स ऑफ भागीरथी आणि अलकनंदा ऍट देवप्रयाग. एका बाजूनी ही नदी येते, दुसऱ्या बाजूनी ही नदी, आणि एके ठिकाणी त्या येऊन मिळतायत देवप्रयागला. आणि सुंदरबन डेल्टा हे नाव कुठून आलं तर सुंदरी नावाची झाडे जे मार्श लँड म्हणजे जो जिथे त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे असा जो भाग आहे तिथे सुंदरी नावाची झाडं वाढतात. सुंदरबन डेल्टा जगातला सगळ्यात मोठा आणि फास्टेस्ट ग्रोईंग डेल्टा आहे. खूप रॅपिडली वाढत चाललेला आहे अशा प्रकारचा तो डेल्टा आहे. या भागामध्ये रॉयल बेंगॉल टायगर तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. तो इथपर्यंत आपण एकतर ड्रेनेज म्हणजे काय, ड्रेनेज बेसिन म्हणजे काय, वॉटर डिवाइड म्हणजे काय, हे शब्द आपण बघितले. रिव्हर सिस्टीमचा अर्थ काय होतो, हिमालयन रिव्हर आणि पेनिन्सुलर रिव्हर यांच्यामध्ये कसा फरक आहे त्याबद्दलची एक चर्चा, आणि नंतर आपण गंगा रिव्हर सिस्टीम आणि त्याआधी इंडस रिव्हर सिस्टीम यांबद्दलची चर्चा आजच्या या लेक्चरमध्ये केलेली आहे. असाच एक इंटरेस्टिंग अजून व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत जे जे आपण बघतोय ना या लेक्चर सिरीज मध्ये ते प्रॉपरली त्याला नकाशावरती बघा. त्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी जी माहिती आहे आणि जे लेक्चर मधून मिळते त्याला जोडून काही गोष्टी ज्या आहेत त्या एका ठिकाणी प्रॉपर नोट करता येतात का ते बघा. म्हणजे काय होईल की एक फाउंडेशन तुमचं तयार होत राहील. आणि जे सगळ्यात महत्वाचं राहणार किंवा हा विषय वाचण्यासाठी ते फाउंडेशन सगळ्यात जास्त महत्वाचं राहणार. ठीक आहे. तर असेच काही इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आपण पुन्हा पुढे भेटू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.